कडूंनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विराट आंदोलन करून सरकारला जोरदार हादरा दिला। महायुती सरकारनं मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन दिलं, मात्र कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करायला सरकारकडून चालढकल होत असल्यानं बच्चू कडू शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरले। परिणामी सरकारच्या शिष्टमंडळाला सुद्धा रस्त्यावर येऊन त्यांच्या सोबत चर्चा करावी लागली। बच्चू कडूंनी शेतकऱ्यांची ताकद दाखवून दिली। शेतकऱ्यांचे प्रश्न बच्चू कडूंनी सरकारच्या समोर मांडले। कर्जमुक्तीचा टायमिंग निश्चित करू असं त्याने सांगितल्यावर आम्ही होकार दिलेला आहे। आता टायमिंग निश्चित साठीच खरं तर ही लढाई होती। त्याच्यासोबत किती कर्जमाफी करणार, कोणाची कशी करणार। बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरची लढाई लढत असताना आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे पाटलांनी पाठिंबा दिला। मराठा आंदोलनाच्या लढ्यानंतर आता जरांगे पाटीलही शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेत आहेत। शेतमालाला चांगला भाव मिळावा, MSP सक्तीनं लागू करावा, शेतकऱ्यांसाठी शाश्वत योजना राबवाव्यात अशा जरांगे पाटलांच्या मागण्या आहेत। आंदोलन मोडीत काढण्यासाठी डाव टाकले जात आहेत, त्यामुळे इथं आल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय। मी न्यायदेवतेबद्दल बोलणार नाही, कारण न्यायदेवताच ही शेवटचा गरिबांचा आधार आहे। परंतु सरकारने मात्र डाव टाकला। प्रति डाव टाकून त्यांचं षडयंत्र कसं मोडायचं, आंदोलन आपण कसं यशस्वी करायचं, हे डाव मात्र आपण खेळणं गरजेचं आहे। मनोज जरांगे पाटील आणि बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी आक्रमक झाले, तर विरोधक मात्र अजूनही मुंबईच्या बाहेर पडायला तयार नाहीयेत। विरोधक फक्त वोट चोरीच्या मुद्द्यावरून प्रेझेंटेशन करत पत्रकार परिषदा घेत आहेत, मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न विरोधकांनी ताकदीने उचलले नाही। शेतीमालाला मिळणारा अल्प भाव, कर्जमाफी आणि नुकसान भरपाई मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय। शेतकऱ्यांचे हेच प्रश्न उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, हर्षवर्धन सपकाळ यांनी रस्त्यावर येऊन मांडणं अपेक्षित होतं। ग्रामीण भागात जाऊन या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणं गरजेचं होतं। कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी सरकारला चळो की पळो करून सोडायला हवं होतं, मात्र यात विरोधकांना अपयश आलं। आता जे आंदोलन दिसतं आहे ते प्रामुख्यानं कधी काळी भाजपच्या सोबत असलेले नेते, त्याच्यात अजित नवलेंचा एक अपवाद वगळता कधी काळी भाजप सोबत असलेले जे नेते आहेत छोट्या छोट्या पक्षांचे, ते एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आंदोलन करतात। आणि त्यामुळं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। एक वोट चोरीच्या प्रकरणी आक्रमक झालेली महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आंदोलन करणारे बच्चू कडू आणि इतर नेते, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। राज्यातील आक्रमक विरोधी पक्षाची स्पेस बच्चू कडूंनी व्यापून टाकली आहे। महाविकास आघाडीत मंत्री असणारे बच्चू कडू 2022 मध्ये सत्तांतर झाल्यानंतर सत्तेत आलेल्या महायुती सरकारच्या सोबत गेले, तर 2024 मधील विधानसभा निवडणुकीत बच्चू कडूंचा पराभव झाला। त्यामुळे बच्चू कडू मुख्य राजकारणातून काहीसे बाजूला फेकले गेले। मात्र कर्जमाफीवरून विराट आंदोलन करत बच्चू कडू पुन्हा राजकीय दृष्ट्या प्रबळ झाले। त्यामुळे आता विरोधकांना सुद्धा रस्त्यावरच्या लढाईशिवाय पर्याय उरलेला नाहीये। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।